नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची दिग्दर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत रहस्यमय हवेली या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं तारामती आणि उदयसिंह चव्हाण यांचे लग्न करून देण्याचा उदयसिंह चव्हाणाच्या आईचा मानस होता. आता पाहूयात पुढे. मामू उर्फ सरदार फतेसिंह आपले 10 शिपाई घेऊन निघाला. आपल्या या निघण्याने चौरंगी संशयाचे वातावरण निर्माण होईल अशीच तारामतीची आणि मामूची सुद्धा अपेक्षा होती. पण नेमके घडले वेगळेच. आपल्यावरचा विश्वास पाहून मा सर्वात खुश झाली. ती मुलीची काळजी न करण्याविषयी मामूला वारंवार सांगत होती. या गावात पोरगी असताना आपण मुळीच चिंता करणार नाही हे मामू सारखे सांगत होता. तारामतीने तसा मामूपुढे फार मोठा पेच निर्माण केला होता. बरोबरचे शिपाई धौलपुरानंतर चुळबुळ करू लागले होते. नाहीतरी त्यांना थोड्याच दिवसासाठी ठेवलेले होते. अर्ध्या अधिक शिपायांना चौरंगी ठाऊक होती. चौरंगीतील चव्हाण ठाऊक होता. असा चव्हाणासारखा भयंकर माणूस चौरंगीत असताना तिथे काही मस्ती करणे किती धोक्याचे आहे याचीही कल्पना त्या शिपायांना होती. सरदार, आता आम्ही जातो, एका शिपायाने निश्चय आवाजात सांगितले. कुठे जाणार आहात? घरी, आमच्या गावात. इतक्यातच? सरदार, आता पुन्हा काही आम्ही चौरंगीत येणार नाही. हे आम्हाला पूर्वी समजलं असतं तर आम्ही चाकरीत आलोच नसतो. मग का आलात? आपण झाशी किंवा ग्वाल्हेरला जाऊन राहणार असेच सांगितले होते. मी? नाही, आपला संदेश घेऊन आलेल्या सरदाराने. मामू शांत होता. रागावण्याचे किंवा आवाज चढवण्याचे त्याला काहीच कारण नव्हते. नाहीतर या शिपायांना खोटे सांगूनच चाकरी दिलेली होती. लढाऊ वृत्ती तशी त्यांच्यात बांधलेली नव्हती. पण सारेच काही एकाच मताचे नव्हते. धावपळ आणि खतरा नसलेली चाकरी मिळते म्हणूनच सारेजण आलेले होते. तर काहींना फक्त चाकरी हवी होती. शेवटी ज्यांना चौरंगीची माहिती नव्हती, ज्यांना डाकेसुद्धा घालण्याचे काम मिळाले असते तरी चालले असते, असे तिघेजणच फक्त मामूला चिकटून राहिले. बाकीचे मामूची पर्वा न करता निघून गेले. पण मामूला त्या तिघांच्या जाण्यामुळे बिलकुलच आश्चर्य वाटले नाही. तो त्या उरलेल्यांना घेऊन पुढे निघाला. मामूला काळजी वाटत होती तारामतीची. पण आता तिचाही विचार करण्याचे त्याने सोडून दिले होते. नाहीतरी ती आपले काहीच ऐकत नाही. आपण मात्र उगाच डोक्यात राग घालून स्वतःलाच त्रास करून घेत आहोत हा विचार करून करून त्याने विचार करण्याचे सोडून दिले होते. शिवाय स्वतःच्या मृत्यूला तो घाबरत नव्हता. नाहीतरी आपली लाकडे स्मशानात केव्हाच पोचलेली आहेत असेच तो मानित होता. तो केवळ योगायोग असावा किंवा ते गाव वाटेतच लागलेले असल्यामुळे मामूने त्याच छोट्याशा गावात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला असावा. ती वेळ भर दुपारची होती. याच गावात चव्हाण पकडला गेला होता आणि याच गावात चव्हाणने रामकिसनला ठार केले हे मामूला ठाऊक नव्हते. गावात प्रवेश करता करताच एका छोट्या घरासमोर उभा असलेला जवान मामूने पाहिला. तो गावातील वाटत नव्हता. डाकू असावा अशीही शंका मामूला येत होती. मामूने बेधडक त्याच्या घराचा आश्रय घेण्याचा विचार मनात आणला आणि तो विचार अंमलातही आणला. बंकी एकाएकी मामूला त्याचे नाव आठवले आणि ते मनात राहू शकले नसल्यामुळे तोंडातून बाहेर पडले आणि बंकी वेड्यासारखा त्या म्हाताऱ्याकडे पाहतच राहिला. याच बंकीचा बाप सरदार मानसिंहच्या टोळीत असताना मारला गेला होता, एका वाड्यावर दिवसाढवळ्या डाका घालताना. पण तुम्ही? मी मामू. आता ओळखलंस? बंकीने मामूला ओळखले. मामूचे फक्त नावच त्याने ऐकले होते, पण या मामूला तो प्रथमच पाहत होता. गप्पा सुरू झाल्या. तो फार मोठा सरदार असेल असे जे बंकीवर दडपण होते ते पाहता पाहता नाहीसे झाले. मोकळेपणाने बंकी त्याच्याशी बोलू लागला. दिवसभर बंकी मामूची आस्थेने काळजी घेत होता. बंकी, आता तू कुणाचं काम करतो? मामूने अगदी सहज सुरात विचारले. भोला पांचाल. हा कोण? तो रामसिंहाचा माणूस, अतिशय हुशार आहे. छान. बंकी, रामसिंह ठार झाला? होय मामू. तो मूर्ख होता. साधू बनून चौरंगीत गेला. चव्हाणने त्याला ठार केले. होय मामू, भोला पांचालनेच ही माहिती आम्हाला दिली. आता आम्ही त्याचीच चाकरी करत आहोत. बंकीने मनात काहीही नसताना सरळपणे सांगून टाकले. हा भोला पांचाल कोण? माहीत नाही मामू.
तो अतिशय हुशार आहे. उदयसिंह चव्हाणला ठार करू शकेल? हो, पण मामू, संपत्तीसाठी आणि पोट भरण्यासाठी उगाच खतरा डोक्यावर घेणं त्याला आवडत नाही. हे काम तो स्वीकारणार नाही. नाही, पण सांगता येणार नाही. माझं एक काम करशील? सांग. तू त्याला हे सांग, ही थैली ठेव आणि त्याला दाखव. पण बंकी, मी हे काम सोपवलेले आहे याची जाणीव मात्र त्याला देऊ नकोस. ते तुझ्यापुरतंच ठेव. त्यानं खोदून खोदून विचारलंस तर? त्याला सांग आपण ओळखत नाही. त्याला एक सांगून ठेव, फसवणूक झाली तर तो सरदार आपल्याला जिवंत सोडणार नाही. फौज फार मोठी आहे. सांगेन. बंकी कसाबसा बोलला. त्यावेळी तो थैलीचाच विचार करीत होता. आपण भोला पांचालला कळू न देता प्रयत्न केला तर काम होईल हेच तो मनात ठरवित होता. तसा प्रयत्न करायला काहीच हरकत नव्हती असे बंकीला वाटत होते. नाहीतरी आपला नवीन सरदार हे काम करताना तिघांनाही बरोबर घेतल्याशिवाय थोडाच राहणार होता. असे झाले तर पांचालबरोबर चव्हाण आपल्यालाही ठार करणार नाही यावर बंकीचा मुळीच विश्वास नव्हता. साधले तर बरेच मोठे धन हाती लागणार होते आणि मामू नंतरही आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही असाही विश्वास त्याला वाटत होता. मामू, हे काम मी स्वतः करतो. कसं? ते मी पाहीन. मामू, नशिबाची परीक्षा तरी पाहता येईल. हात दिला तर मी मोठा होईन. आरामात बरीच वर्षे जगेन. आणि नशीबच खोटं असेल तर जे इतरांचं झालं तेच माझं होईल. पण बंकी, मामू, मी ही थैली माझ्या बायकोकडे नेऊन देणार आहे. चव्हाण समोर दिसला की मागचा पुढचा विचार न करता मी त्याच्यावर हल्ला चढवीन. भर चौरंगीत. तसं केलंस तर बाकीचे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतील. तू चौरंगीतून जिवंत बाहेर पडणार नाहीस. चालेल. चव्हाण मेल्यानंतर माझं काहीही झालं तरी चालेल. पण मामू, माझ्या 2 पोराकडे लक्ष देशील असा मला शब्द दे. ही थैली मी बायकोला नेऊन देणार आहे. फक्त शब्द तुझा हवा आहे. दिला. मामू खुश झाला. त्याचबरोबर उदयसिंह चव्हाण आता जिवंत राहणार नाही याची खात्री मामूला पटली आणि समाधानाने मामू तिघा शिपायांना बरोबर घेऊन चौरंगीकडे निघाला. गावापासून 1.5-2 कोसावर तो पोचतो न पोचतो तोच दचकला. समोर उदयसिंह चव्हाण शांतपणे घोड्यावर बसून मामूकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात कोणतेही भाव नव्हते. त्याचा चेहरा पाहूनच आपल्याला धोका आहे याची खात्री मामूला पटली. मामू, तिसरा मारेकरी कोण? उदयसिंह चव्हाणने थंड पण भेदक आवाजात विचारले. आणि मामूच्या शरीरावर सरसरीत काटा उभा राहिला. आपण अत्यंत शूर माणसाबरोबर संसार करावा. तो माणूस फार मोठा आणि सामर्थ्यवान असावा. संपत्तीच्या राशीवर लोळणारा असावा अशी स्वप्ने तारामती यापूर्वी सारखी पाहत होती. पण एका डाकूच्या मुलीबरोबर कोणीही लग्न करायला तयार होणार नाही ही वस्तुस्थिती मनात येताच तिच्या मनातील स्वप्नांचा तर धडाधड चुराडा होऊन गेला होता. स्वप्ने हवेतच विरून जात होती. ती सकाळचाच विचार करीत होती. उदयसिंहाच्या आईने जी 1-2 वाक्ये उच्चारली होती तीच तारामतीच्या डोक्यात थैमान घालीत होती. नर्मदा, तुझं कुणाशी लग्न ठरलेलं आहे काय? मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवीत माने विचारले होते. नाही. तुला ही चौरंगी आवडली का? माने दुसरा प्रश्न विचारला होता. हो. उदयला तू पाहिलंस का? नाही, नीट पाहिलं नाही. आता आला की त्याला नीट पाहून घे. आवडला तर मला सांग, म्हणजे मी तुझ्या पिताजीकडे विषय काढते. ही वाक्ये तारामतीच्या अंतःकरणाला जाऊन भिडली होती. मानचा मायेचा हात तारामतीच्या अंतःकरणाला पिळी देऊन गेला. कारण तिची आई ताराला समजू लागण्यापूर्वीच जग सोडून गेली होती. त्यानंतर कजाग आणि निपुत्रिक विधवा मावशीच्या कडक नजरेत ती वाढली होती. निदान असा मायेचा तरी हात आयुष्यात कधीही ताराच्या पाठीवरून फिरला नव्हता. आठवणींनी नकळत तारामतीच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. इतकी मायेची माणसे, आपण सुडाने त्यांच्याही डोळ्यात पाणी आणावे काय? जी मा आपल्याला जपते, सून करून घेण्याची स्वप्ने पाहते, तिचे अंतःकरण आपण फाडून टाकावे याच विचाराने तिच्या डोक्यात थैमान घातले होते. 4 दिवस उलटले. मामूचा तर पत्ताच नव्हता. 10-12 दिवस तो आला नाही तरी चालण्यासारखे होते. मामू चौरंगीतून निघण्यापूर्वीच दूर गेलेला चव्हाणही अद्याप परत आलेला नव्हता. तिला उदयची काळजी नव्हती.
तर होती काळजी मामूची. 6 दिवस उलटले आणि माने तिला मोठ्या वाड्यात नेले. ते वैभव तारामतीच्या कल्पनेत न बसणारे होते. बाहेरून साधासुद्धा असा दिसणारा तो वाडा आतून राजवाड्यासारखा सजलेला होता. राजवाडासुद्धा या वैभवापुढे फिका पडेल असेच तारामतीला वाटत होते. माने ज्या आपल्या पलंगावर तारामतीला बसवले होते तो पलंग राजवाड्यात सापडणेसुद्धा कठीण होते. मानची सून, प्रतापसिंह चव्हाणांची पत्नी, तर मापेक्षाही मायाळू होती. दिसायला तर नक्षत्रासारखी. मानची तिच्यावर आईसारखी माया. मानचा शब्द म्हणजे परमेश्वराची आज्ञा. खाली पडू द्यायचा नाही हा संकेत. सारे काही तारामती भारावल्यासारखी पाहत होती. उदयसिंह चव्हाण स्वतःकडे न पाहता फक्त लोकांना मदत करण्यासाठी धाव घेतो कसा हे माच्या तोंडून ती ऐकत होती. अंतःकरणातील बाहेर उफाळणारा सूड आता आतल्या आत जिरल्यासारखे तारामतीला वाटत होते. आवडला वाडा? माने कौतुकाने तारामतीला पाहत विचारले. हो, आवडला. उदयनेही दुरुस्ती केली. स्वतःला हवी तशी. तू सून म्हणून या घरात आली तर तो थोडा तरी गावात थांबेल. एकदा गेला की केव्हा येईल हे सांगणं कठीण. सारे ती ऐकत होती. अंतःकरण भारावले गेले होते. मन तर अगदी जखडल्यासारखे वाटत होते. डोळ्यात पाणी भरलेले असल्यामुळे समोरचे नीटसे दिसत नव्हते. एकाएकी उदयसिंह चव्हाण आले आहेत असे कोणीतरी मानना सांगितले. पण मा जागची उठली नाही. तो सर्वप्रथम याच कोठीत येईल याची तिला खात्री होती. एकाएकी तारामती तापली. अंतःकरणातील दडून राहिलेला सूड आत कुठेतरी खोलवर टोचायला सुरुवात झाली आणि वादळासारखा उदयसिंह आत शिरला आणि दचकल्यासारखा थक्कून राहिला. ये, गेलास की तिकडेच? तेच तर हिला सांगत होते. छान, बरीच दोस्ती जमलेली दिसते. पोरी, हा फक्त डाकूच्या मागे असतो. डाके घातले आणि अमीरांना लुटलं तर तो हरकत घेत नाही. पण जो प्राण देता येत नाही, ज्याचं मोल करता येत नाही, तो का घेता? डाके घालता व हत्या का करता असा त्याचा सवाल आहे. मा सांगत होती आणि तारामती मान खाली घालून ऐकत होती. उदयबरोबर झालेली सुरुवातीची नजरानजर तर थेट तिच्या मेंदूत जाऊन रुतून बसली होती. अंतःकरणात धुमसणाऱ्या सुडाचा तर लवलेशही कुठे आढळत नव्हता. उदय गेला केव्हा हेच तिला समजले नाही. मा बाहेर गेली हे देखील तिच्या लक्षात आले नाही. उदय, तुला आवडली काय? उदयने विचारले आणि तारामतीने कान टवकारले. मला खूपच आवडली. मा दिसतं त्यावर माणसाने भाळू नये. ती कोण हे तुला ठाऊक नाही. त्याचं तर ठाव ठिकाणही कळत नाही. उगाच एवढ्यातच तू काही ठरवू नकोस. ती कुणी का असेना चांगली गोड आहे. स्वभाव तर कसा लाखात एक. घर मोडणारी दिसत नाही, माणसं जोडणारी आहे. हो का, तुला नाही का आवडली? मी काय सांगू मा. हे बघ उदय, जेव्हा जेव्हा मी लग्नाचा विषय काढते तेव्हा तेव्हा तू असेच काहीतरी तर्क लढवतोस. मी तर्क लढवीत नाही मा, मी चांगलंच करतो. जगातील दुष्ट माणसांना वठणीवर आणतो. ज्यांना ठार करतो असं बोलणारे आहेत ना, ते तर सगळेच बोलतात. पण माझ्याकडे सुडाने पाहणारी माणसं आहेत. मला कोणतेही मोल देऊन ठार करू पाहणारी माणसंही जगात आहेत. जर मी विश्वासघातानं मारला गेलो तर तुला काय वाटेल? उदय, ही वेळ तुझ्या दुश्मनावर सुद्धा येऊ नये. तर मग झालं. मी जगाकडे पाहताना स्वतःच्या नजरेने पाहू नकोस. सारीच माणसं तुझ्यासारखी हळव्या मनाची नसतात. सुडानं पेटलेली माणसंही मला माहीत आहेत. तारामती शब्दनशब्द ऐकत होती. कोणीतरी आपल्या डोक्यावर आघात करीत असल्याचा भास तिला होत होता. उदयचा प्रत्येक शब्द तिच्या अंतःकरणात तुफान माजवीत होता. जो दुसऱ्यांची हत्या करतो त्यालाही कधीतरी कुणाकडून तरी मरावं लागतं हेच विचार तिच्या मनात गोंधळ घालीत होते. आपला बाप मेला, पण त्याने शेकडो हत्या केलेल्या आहेत याची ग्वाही मन तिला देत होते. कामगिरी स्वीकारल्यापासून ठीक 6व्या दिवशी बंकी चौरंगीजवळ असलेल्या मठाकडे पोचला. त्यावेळी तो जिद्दीने पेटलेला होता. मामूने दिलेली थैली त्याने आपल्या बायकोकडे दिलेली होती. कितीतरी वर्षे त्या थैलीवर तिला जगता येईल हा विचार करूनच तो निघाला होता.
त्याने आपल्या दोन्ही साथीदारांना कुठेतरी जाऊन चाकरी करण्याची सूचना केली होती. आपण जिवंत आपल्या गावाकडे परतणार नाही याची खात्री झाल्यामुळेच कोणतीही जिम्मेदारी त्याने आपल्या अंगावर घेतली नव्हती. त्याच्या डोक्यात कोणतेही विचार नव्हते. कसंही करून उदयसिंह चव्हाणला ठार करणे हाच विचार त्याच्या डोक्यात आता ठासून भरलेला होता. चौरंगीकडे आपण जर का बेधडक गेलो तर काय होईल याचा अंदाज तो घेत होता. उदयसिंह चव्हाण पुढे न येता दुसऱ्याच माणसाने जर का आपले हातपाय बांधले आणि आपण कोण याची चौकशी केली तर चव्हाणला ठार करण्याची कोणतीही आशा नाही हे देखील त्याने गृहीत धरलेले होते. आपण प्रयत्न करायचा. तो जिवंत राहिला आणि आपण मेलो तरी चिंता करण्याचे कारण नाही हे देखील मन त्याला सांगत होते. पूर्ण रात्र तो फक्त चौरंगीत कसे शिरावे आणि कोणता बहाणा करावा हाच विचार करीत होता. हे सारे चौरंगीतील लोकांना किंवा उदयसिंह चव्हाणला संशय येऊ न देता करायचे होते. सकाळी सकाळीच तो उठून मठाजवळ निघाला. तेव्हा त्याने आपला घोडा घेतला नव्हता. चौरंगी कोणत्या ठिकाणी आहे हे त्याला ठाऊक होते. चौरंगीत शिरायचे कोणत्या मार्गाने याची त्याला कल्पना होती. सूर्य माथ्याकडे आला तेव्हा बंकीने 2 डोंगरांच्या मध्ये असलेल्या वाटेने चौरंगीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. सतत 10 दिवस सारखी धावपळ झालेली असल्यामुळे आधीच तो थकलेला होता. आता तर वरून उन्हाचा कडाका, थकलेले शरीर यामुळे पावले टाकताना देखील त्याला कष्ट पडत होते. शराब पिऊन झिंगल्यासारखा झपाझप पावले टाकीत तो चालला होता. चौरंगीचे 2 रक्षक त्याच्यावर नजर ठेवीत होते. तो डाकू असावा असे त्यांच्या एकंदरीत पेहरावरून वाटत होते. मग त्याच्यापासून धोका असेल असे मात्र त्या संरक्षकांना वाटत नव्हते, कारण त्याच्यात लढण्याची ताकद नाही हे त्यांनी दुरूनच पाहून ओळखले होते. तो चौरंगीत शिरला. दूर दूर पसरलेली टुमदार घरे त्याने पाहिली आणि मधोमध असलेला भव्य असा राजवाडा त्याला पाहायला मिळाला. आणखीन लहान लहान वाडे देखील त्याने नजरेने टिपले. या चौरंगीबद्दल त्याने वेगळेच काहीतरी ऐकलेले होते. चौरंगीत शिरता शिरताच आपल्याला अडकवले जाईल हे पूर्वी त्याने गृहीत धरले होते. पण इथे तर प्रकार त्याला वेगळाच दिसून आला होता. तो वाड्याच्या अगदी जवळ पोहोचला तरीही कोणी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. प्रत्येक माणूस आपल्या कामात गर्क असलेला दिसून येत होता. वाड्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका छोट्याशा वाड्याकडे बंकीची नजर रोखली गेली. चपापल्यासारखा तो जागच्या जागी थबकला. कितीतरी वेळ त्याचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसला नाही. हो, तो भोला पांचाल होता. त्याची ही नजर बंकीवर स्थिर झालेली होती. भोला पांचालला पाहताच बंकी गडबडला. आता आपल्याला काही करता येणार नाही याची खात्री त्याला पटली. भोला पांचालचीही या चौरंगीत दोस्ती असेल तर आपले सारे प्रयत्न फुकट आहेत याची जाणीव त्याला झाली. कसाबसा होलपटत तो भोला पांचालच्या रोखाने चालू लागला आणि घाईघाईत भोला आपल्याकडेच येत असल्याचे त्याला दिसून आले. बंकी, तू इथे कुठं? भोला पांचालने हलक्या आवाजात घाबऱ्याघोऱ्या होऊन विचारले. पण सरदार, तुम्ही इथे कसे? हे बघ बंकी, चव्हाणाला ठार करण्याची कामगिरी एकानं माझ्यावर सोपवलेली आहे. मी इथं चाकरी पत्करून संधीची वाट बघतोय. बंकीची पंचाईत झाली. आपण काय सांगावे हेच त्याला कळले नाही. खरे सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही असाही विचार त्याच्या मनात आला. पण एकदम खरे सांगायला मन धजावणे शक्य नव्हते. बंकी, तू इथं कसा? भोला पांचालने पुन्हा विचारले. तोच उदयसिंह चव्हाण आहे हे जर का बंकीला कळले असते तर त्याची हृदयक्रिया एकतर बंद पडली असती किंवा तो उभ्या उभ्याच खाली कोसळला असता. सरदार, मी देखील त्याच कामासाठी आलो, चव्हाणला ठार करण्यासाठी. मी एकट्यानं ठार केलं तर नाही चालायचं? चालेल. भोला पांचालने त्याला मोठ्या वाड्याजवळ नेले. एक पिळदार देहाचा आणि कठोर चेहऱ्याचा जवान तिथे बसलेला होता. बंकी, हेच ते उदयसिंह चव्हाण. भोला पांचालने ओळख करून दिली. बंकीच्या हाताची उगीच चुळबुळ झाली, पण त्याने स्वतःला कसेबसे सावरले. हा कोण? उदयसिंह चव्हाणने खणखणीत आवाजात विचारले. त्यावेळी भोला पांचाल उर्फ उदयसिंह चव्हाण मनातल्या मनात हसत होता आणि उदयसिंह चव्हाण बनलेला हरिहर पाली मनातल्या मनात उदयवर चिडला होता. बंकीसारख्या एका मामूली माणसासाठी उदयने हे खेळ करावे हे त्याला मुळीच आवडले नव्हते.
सरळ सरळ त्याच्या कपाळात गोळी घालावी हाच विचार हरिहर पालीच्या मनात घोळत होता. महाराज, हा माझा एक जुना दोस्त अतिशय हुशार आहे आणि अंगावर पडेल ते काम करायची याची तयारी आहे. भोला पांचालने बंकीची माहिती थोडक्यात सांगितली. याला काम हवं? होय महाराज. याच्याबद्दल तू खात्री देऊ शकशील? उदयसिंह चव्हाण बनलेल्या हरिहर पालीने नाराजीच्या सुरात विचारले. हो, याची हमी मी देईन महाराज. भोला पांचालने खात्री पटवली आणि अगदी पूर्वेकडच्या टोकाला असलेली एक झोपडी बंकीला राहण्यासाठी देण्यात आली. आपण जीवाचा आटापेटा केला तरी चौरंगीतून आपण बाहेर पडू शकणार नाही हे त्यावेळी बंकीला ठाऊक नव्हते. उंदरासारखे आपण पिंजऱ्यात सापडलो आहोत याची कल्पना त्याला नव्हती. मामूद असा निश्चयी. उदयसिंह चव्हाणने जर का आपल्याला ओळखले असेल आणि आपण मामू असल्याची जर का त्याला खात्री असेल तर तो आपल्याला जिवंत सोडणार नाही याची पुरेपूर जाणीव मामूला होती. चव्हाण, तुम्ही या बाजूला कुठं? मामूने थरथरत्या आवाजात शांतपणे विचारले. मामू, मी तुझीच वाट पाहत होतो. तू कोण आहेस याची मला पुरेपूर कल्पना आहे. उगाच आणखीन खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. उदयसिंह चव्हाणचा आवाज धारदार बनला. तरीही मामूने प्रसंगावधान राखले. आपल्या 3 शिपायांनी चपळता दाखवली तर या माणसाला आपण सहजासहजी ठार करू शकू याची जाणीव त्याला होती. बारकाईने त्याने आपली नजर तिघांच्याही चेहऱ्यावरून फिरवली आणि एकाएक तिघांनी खांद्यावरच्या बंदुका सरसावल्या आणि उदयसिंह चव्हाणने मामूला सर्वात मोठा धक्का दिला. तो मात्र खरोखरीच जबरदस्त होता. उदयसिंह चव्हाणने पिस्तूल काढले आणि केव्हा गोळ्या झाडल्या हेच मुळी मामूच्या लक्षात आले नाही. तडफडणाऱ्या आपल्या 3 शिपायांकडे पाहत तो थरथरत उभा राहिला. मामूला ठार करण्याचा प्रयत्न का झाला? कुणी केला? मामूने चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव आणत विचारले. मामू, तारामती सध्या आमच्या हातात आहे. दुनियेतील कोणतीही शक्ती तिला चौरंगीतून बाहेर नेऊ शकणार नाही. आता तू चौरंगीकडे चाललेला आहेस. पुन्हा मला ठार करण्याची कामगिरी तू कुणावर तरी सोपवली आहेस. उदयचा आवाज आणखीनच चढला. नाही, तसं काहीही घडलेलं नाही. नाहीतर तुम्हाला ठार करण्याचा आमचा हेतू काय? तो तुला ठाऊक आणि तारामतीला. मामू नीट बोलला नाहीस तर तुझ्या वयाची गय केली जाणार नाही. पण मला खोटं बोलायचं कारण काय? मामूने शब्द उच्चारले आणि लगेच जोरात ओरडून त्याने दोन्ही हाताने डावा गुडघा पकडला आणि त्याचवेळी घोड्याने बाजूला झेप घेतली. तसाच दाणकन तो उजव्या खांद्यावर खाली आपटला. त्याच्या वेदनांकडे पाहायला उदयला सवड नव्हती. आणखीन विचार करायला वेळ दिला तर मामूच्या तोंडून शब्द देखील बाहेर पडणार नाहीत हे तो ओळखून होता. मामू, माझी पद्धत ही अशी असते. पुन्हा खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझा उजवा गुडघा देखील निकामी करून टाकीन. निदान या वयात तरी तुला वेदना सहन होणार नाहीत. मामूचे धाबे दणाणले. तारामतीसाठी आणि केवळ तिच्या हट्टासाठी मरताना तरी आपण असह्य वेदना सहन का कराव्यात हाच प्रश्न त्याने स्वतःच्या मनाला विचारला. काहीही न बोलता हाल अपेष्टा सहन करून आपण मरण पत्करले तर त्यातून तारामतीचा काही फायदा होईल. चव्हाणाच्या हातून तिची सुटका होईल असेही वाटत नव्हते. चव्हाण, मी बंकी नावाच्या एका माणसावर काम सोपवलेलं आहे. मामूने झटक्यात सांगून टाकले आणि उदय नकळत दचकला. पण चेहऱ्यावर तसे दाखवून दिले नाही. हे काम त्याने स्वीकारलं? हो. कानठळ्या बसवणारा आवाज झाला आणि दोन्ही हातांनी गुडघा धरून बसलेला मामू तोंडातून आवाज न काढता पाठीवर कोसळला. गोळी त्याच्या कपाळात शिरली होती. त्याच्याकडे लक्षही न देता उदयने पिस्तुलात गोळ्या भरल्या. घोड्यावरून खाली उतरून त्याने मामूच्या कमरेला असलेली थैली काढली. पलीकडच्या बाजूला उभा असलेला घोडा उदयने गाठला. त्या घोड्याच्या पाठीवर असलेल्या कातडी थैलीत मोहरांनी भरलेल्या आणखीन 4 थैल्या सापडल्या. मोहरांनी भरलेल्या त्या 5ही थैल्या आपल्या घोड्यावरच्या थैलीत टाकून उदय निघाला. हा म्हणता त्याने 2 साथीदारांसह बंकीला ठेवण्यात आलेले गाव गाठले आणि बंकी घाईघाईत निघून गेल्याचे गावकऱ्यांनी त्याला सांगितले. हाच बंकी उदयच्या अगदी अपेक्षेप्रमाणे चौरंगीत शिरलेला होता. तारामतीला धक्का बसेल अशा रीतीने बंकीचे तोंड उघडण्याचा विचार उदयने केलेला होता. दुसऱ्या दिवशी सर्वांनाच मोठ्या वाड्याच्या ओसरीवर बसण्यात आले. मा देखील एका आसनावर बसलेली होती. तिच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या आसनावर तारामतीला बसवण्यात आले होते.
तिच्या मनात उडालेला गोंधळ तिच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणवत होता. उदयच्या सूचनेप्रमाणे बंकीला त्या ठिकाणी आणण्यात आले. हा बंकी कोण हे तारामतीला ठाऊक नव्हते आणि बंकीने देखील तिला कधी पाहिले नव्हते. बंकी देखील या प्रकाराने हादरला. वाड्याच्या अगदी जवळच ओसरी पाहून 10-12 पावलावर तो उभा होता. भरलेली बंदूक त्याच्या खांद्यावर होती आणि उदयसिंह चव्हाण त्याच्यापासून 10-12 पावलांवर उभा राहिलेला होता. बंकी, तुझ्या उदयसिंह चव्हाणाला ठार करण्यासाठी आलेला आहेस तो मी आहे आणि तुझ्या खांद्याला भरलेली बंदूक आहे. उदयने खणखणीत आवाजात बंकीला जाणीव दिली आणि इथेच बंकीचे सारे शरीर थरारून उठले. आपण स्वप्नात तर नाही ना, हाच विचार त्याच्या मनात आला. काय करावे हेच बंकीला कळले नाही. हा भोला पांचाल स्वतःला उदयसिंह चव्हाण समजतो हे देखील त्याला पटले नाही. काहीतरी गोंधळ असावा असा तो विचार करीत असतानाच उदयसिंह चव्हाणाने त्याला पुन्हा एकदा जाणीव दिली. बंकी, तू आणि मी दोघेही या ठिकाणी उभे आहोत. तू ज्याला ठार करण्यासाठी आलेला आहेस तो मी तरी मरणार किंवा तू. तारामतीचा थरकाप उडाला, कारण उदयसिंह चव्हाणच्या हातात तर कोणतेही शस्त्र नव्हते, तर बंकीच्या खांद्याला भरलेली बंदूक होती. तो उदयला ठार केल्याशिवाय राहणार नाही याच भीतीने ती थरारून गेली होती. एकाएकी बंकीने खांद्यावरची बंदूक काढली. क्षणभरच त्याने नेम धरला आणि उदयवर गोळी झाडली. हे सारे पाहत असलेल्या तारामतीच्या तोंडून नकळत भयानक किंकाळी बाहेर पडली आणि जेव्हा उदयला शांतपणे उभे असलेले तिने पाहिले तेव्हा ती आसनावर कोसळल्यासारखी बसली. नकळत तिच्या चेहऱ्यावर पसरलेले समाधान उदयच्या नजरेने टिपले. बंकी, तुला आणखीन संधी देतो. एक गोळी तू झाडलेलीच आहेस, आणखीन 4 गोळ्या झाड. 5वी गोळी चुकली तर मात्र तू जगणार नाहीस हे लक्षात ठेव. उदयने थंड आवाजात जाणीव दिली. चौरंगीतील सर्वांना अशा प्रकारांची सवय होती. चौरंगीतील प्रत्येकाने याहून भयंकर असे प्रकार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले होते. पण तारामतीला मात्र हे सारे नवे होते. इतकी निश्चयी आणि धीराची मुलगी, पण ती मनाने पार खचली आणि सुडाची आग तर केव्हाच शमली होती. थरथरत्या अंतःकरणाने ती बंकी प्रत्येक गोळी झाडताना आणि उदय ती चुकवीत असताना बारकाईने पाहत होती. उदय अंगावर गोळी घेणार नाही याची खात्री तिला पटलेली होती. 5ही गोळ्या संपल्या आणि घाईघाईत बंकी 6वी गोळी भरणार तो जोरात ओरडून त्याने बाजूला उडी घेतली. त्याच्या हातातील बंदूक खाली आपटली. रक्तबंबाळ झालेले उजव्या हाताचे मनगट त्याने डाव्या हाताने पकडले. त्यावेळी तारामतीच्या चेहऱ्यावर पूर्णपणे समाधान पसरलेले होते. आता बोल बंकी, मला ठार करण्याचं काम तुझ्यावर कोणी सोपवलं? धारदार आवाजात उदयने प्रश्न विचारला. नकळत त्याची नजर तारामतीच्या चेहऱ्यावरून भरकन पुढे सरकली, पण बंकीच्या तोंडून शब्द बाहेर पडला नाही. बंकी, माझ्या प्रश्नाचं उत्तर तू देणार आहेस? उदयच्या आवाजाला आता वेगळीच धार होती. कुणीच नाही. तर मग तू या ठिकाणी का आलास? बंकी काहीच उत्तर देऊ शकला नाही, कारण आपण का आलो आहोत हे त्याने चव्हाणला आधीच सांगितले होते. तो खरीखरीचाच भोला पांचाल आहे या समजुतीने. आता मात्र तो खरोखरीचाच उदयसिंह चव्हाण आहे याची खात्री तर पटलेलीच होती. त्याच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हता. एकाएकी गोळीचा आवाज झाला आणि बंकीने जोरात आरोळी ठोकली. उजवा गुडघा फुटल्यामुळे उभे राहणे त्याला अशक्य होते. चव्हाण, माझ्यावरी कामगिरी मामूनं सोपवली. मामू कुठं आहे? तो कुठं आहे मला माहीत नाही. बंकी वेदनांनी तोंड वेडेवाकडे करीत बोलला आणि त्याच्या डोक्यावर घातलेल्या एकाच गोळीने उदयने त्याच्या साऱ्या वेदना संपवून टाकल्या आणि शांतपणे त्याने तारामतीकडे पाहिले. त्यावेळी मान खाली घालून ती बसलेली होती. ओसरीवेची सारी मंडळी उठून गेली. दोघांनी बंकीचे प्रेत फरफटत ओढून न्यायला सुरुवात केली आणि मानच्या कोठीकडे आलेला उदय जागच्या जागी थपकून उभा राहिला. कान देऊन तो ऐकत होता, फक्त हुंदके. मानच्या कोठीत आल्या आल्याच तारामतीचा धीर सुटल्यासारखा झाला होता. ती हुंदकून हुंदकून का रडते हेच मुळी मानच्या लक्षात येत नव्हते. मा, या वाड्यात येण्याची माझी लायकी नाही.
अधूनमधून सारखी ती एकच वाक्य बोलत होती आणि मा तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होती. खरंच सांगते मा, चौरंगीत देव माणसं राहतात. दानवांना तिथे जागा नसते. मी एक पापी आहे. आज तुला झालंय तरी काय? मला काहीही विचारू नका. मी तुमची क्षमा मागते. क्षमा कशासाठी? तुम्हाला फसवलं म्हणून. जगायची देखील माझी लायकी नाही आणि जगायची माझी इच्छा देखील नाही. ती कशीबशी बोलली आणि त्याचवेळी उदयने आत प्रवेश केला. त्याच्या चेहऱ्यावर त्यावेळी मंद हास्य पसरलेले होते. मा, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. आता तिच्या बाबांची वाट बघू नकोस. तुझ्या मनात असेल ते तू करून टाक. उदय अगदी मनापासून बोलला आणि हादरलेल्या तारामतीने दचकून उदयकडे पाहिले. पण तिथे उदय होताच कुठे? तो तर केव्हाच कोठीच्या बाहेर निघून गेला होता. त्याच्या तोंडातून बाहेर पडणारे गाण्याचे सूर तेवढेच तारामतीच्या कानात शिरले होते. मांचा ओतप्रोत भरलेला वात्सल्याचा हात तिच्या पाठीवरून फिरत होता. श्रोतेहो, या कादंबरीचा हा शेवटचा भाग होता. पुढील भागात आपण एका नवीन कादंबरीसह भेटणार आहोत. ती कादंबरी कुठली हे ऐकण्यासाठी नक्की पहा पुढील भाग. तोपर्यंत धन्यवाद.